नमस्ते. मागील लेक्चरमध्ये आपण निगेटिव्ह स्टेनिंग पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल स्टेनिंग पाहणार आहोत. ज्याचं उदाहरण आहे ग्राम स्टेनिंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्राम स्टेनिंगचे प्रिन्सिपल, मेकॅनिझम, प्रोसिजर आणि ऑब्झर्वेशन बघणार आहोत. तर ग्राम स्टेनिंग काय आहे? ही डिफरन्शियल स्टेनिंग आहे. टाइप्स ऑफ स्टेनिंगमध्ये आपण पाहिलं होतं सिंपल स्टेनिंग आणि डिफरन्शियल स्टेनिंग. जर टाइप्स ऑफ स्टेनिंग हे लेक्चर पाहिलं नसेल तर इथे तुम्ही आय बटनला क्लिक करून ते पाहू शकता. तर डिफरन्शियल स्टेनिंग काय असतात? डिफरन्शियल स्टेनिंग हे अशा स्टेनिंग टेक्निक्स असतात ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेन्स वापरले जातात. आता यामध्ये काहीतरी बॅक्टेरियाचा असेल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा ग्रुपचं सेपरेशन असते. दोन मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये याच्यात डिफरन्शिएशन असते किंवा त्यांचं सेल स्ट्रक्चर बघण्यासाठी असेल किंवा त्यांचा सेल कंपोनंट बघण्यासाठी असेल ही डिफरन्शियल स्टेनिंग वापरतात. आता यामध्ये दोन स्टेन वापरतात ज्याच्यामधल्या एका स्टेनला जो पहिले वापरला जातो त्याला म्हणतात प्रायमरी स्टेन किंवा प्रिन्सिपल स्टेन आणि जो दुसरा स्टेन वापरला जातो त्याला म्हणतात काउंटर स्टेन. तर डिफरन्शियल स्टेनिंगचे दोन उदाहरणे पाहणार आहोत आपण. आजच्या लेक्चरमध्ये त्यातील एक ग्राम स्टेनिंग पाहणार आहोत आणि पुढील लेक्चरमध्ये ॲसिड फास्ट स्टेनिंग पाहणार आहोत. तर ग्राम स्टेनिंग आणि ॲसिड फास्ट स्टेनिंग आर द एक्झाम्पल्स ऑफ डिफरन्शियल स्टेनिंग. तर ग्राम स्टेनिंग इज वन ऑफ द मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड डिफरन्शियल स्टेनिंग इन क्लिनिकल डायग्नोस्टिक्स. आता ही काय आहे? याच्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह असे बॅक्टेरियाचे दोन ग्रुप पडतात बेस्ड अपॉन देअर सेल वॉल कंपोजिशन. बॅक्टेरियाच्या सेल वॉलवरून त्यांचे इथे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हे दोन ग्रुप पडतात. हे काय झालं तर हे फिनोटिपिक कॅरेक्टरायझेशन झालं बॅक्टेरियाचं. बॅक्टेरिया ग्राम स्टेनला कसा रिॲक्ट करतो त्यावरून त्यांचे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह या दोन ग्रुपमध्ये त्यांचं वर्गीकरण केले जाते. आता ही टेक्निक कोणी डेव्हलप केली? तर इथे जे दिसत आहेत हे हान्स क्रिस्टियन ग्राम्स आहेत. त्यांनी 1884मध्ये ही ग्राम स्टेनिंग डिस्कवर केली होती. कोण होते हे? हे बॅक्टेरिओलॉजिस्ट होते. 1884मध्ये याचा पहिल्यांदा वापर झाला या स्टेनिंग टेक्निक. तिथून आजतागायत ही मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये एक स्टँडर्ड प्रोसिजर म्हणून नियमितपणे वापरले जाते. आता ग्राम स्टेनिंगचं प्रिन्सिपल काय आहे? तर यामध्ये काय सांगितलं? ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह असे दोन ग्रुप्स आहेत बॅक्टेरियाचे. सो ग्राम स्टेनिंग प्रोसिजर डिफरन्शिएट्स ऑर्गॅनिझम ऑफ बॅक्टेरिया डोमेन. कशावरून डिफरन्शिएट करते? तर त्यांचे सेल वॉलचं स्ट्रक्चरवरून, सेल वॉलच्या कंपोजिशनवरून. काय फरक असतो मग ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्हमध्ये? तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये थिक पेप्टिडोग्लायकन लेअर असतो. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत त्यांच्या सेल वॉलमधला पेप्टिडोग्लायकन लेअर थिन असतो आणि त्यांच्यामध्ये लिपिड्स असतात. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत तर ग्राम स्टेनिंगनंतर पर्पल किंवा व्हायोलेट कलरचे दिसतात. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे पिंक किंवा रेड. तुम्ही काउंटर स्टेन कुठला वापरला त्यावर डिपेंड असेल ते कुठल्या कलरमध्ये दिसतील. तर ह्या स्टेप्स आहेत ग्राम स्टेनिंगच्या. क्रिस्टल व्हायोलेट जो प्रायमरी स्टेन असतो, ग्राम सायोडीन जो मॉर्डंट म्हणून वापरला जातो. नंतर असते डिकलरायझेशनची स्टेप ज्याच्यामध्ये अल्कोहोल किंवा अल्कोहोल ॲसिटोनचं मिक्सचर वापरले जाते. आणि शेवटी काउंटर स्टेनिंग केले जाते. यामध्ये एक तर तुम्ही बेसिक फक्सिन वापरू शकता जो की पिंक कलरचा असतो किंवा सॅफ्रेनिन. आणि हे काय आहेत? ते बेसिक स्टेन आहेत, कॅटायनिक स्टेन्स आहेत. आता आपण बघूयात मेकॅनिझम. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह सेल वॉलला कसे हे स्टेन करतात. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे असतात आपण काय बोललो, त्यांच्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकन लेअर जो असतो तो 50 ते 90% असतो. पूर्ण सेल वॉलचं जर कंपोजिशन पाहिलं तर त्याच्यामध्ये 50 ते 90% फक्त हे पेप्टिडोग्लायकन लेअरच असते. सो on and around 50 to 60 layers of peptidoglycan are present in gram positive bacteria. पेप्टिडोग्लायकन काय असते? तर हे एक पॉलिसॅकराइड आहे. पॉलिसॅकराइड आहे ज्याच्यामध्ये दोन सब युनिट्स असतात. कुठले दोन सब युनिट्स? तर एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन आणि एन ॲसिटिल म्युरॅमिक ॲसिड, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये NAG आणि NAM म्हणून सुद्धा संबोधले जाते. सो हे NAG काय आहे? एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन आणि एन ॲसिटिल म्युरॅमिक ॲसिडला काय म्हणतात? NAM. सो दिस NAG and NAM आर द टू सब युनिट्स फाउंड इन दिस पेप्टिडोग्लायकन. तर हे पेप्टिडोग्लायकन लेअरचं काय फंक्शन असते? तर हे पेप्टिडोग्लायकन लेअर जो थिक असतो ग्राम पॉझिटिव्हमध्ये तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला रिजिड, टफ बनवण्याचं आणि त्यांना शेप देण्याचं, त्यांना व्यवस्थित आकार देण्याचं हे काम करतं. तर आता हे समजा पेप्टिडोग्लायकन लेअर्स आहेत जे कोणामध्ये आहेत? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये थिक असतात. समजा 50-60 असे लेअर असतील पेप्टिडोग्लायकनचे तर ते एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात. आता हे नॅग आणि नॅम जे युनिट्स आहेत
हे प्रत्येक चेनमध्ये काय असते, एक NAG, एक NAM, NAG, NAM असे अल्टरनेटिव्ह त्यांचे सब युनिट्स असतात आणि ते एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. कशाने इंटरकनेक्टेड आहेत, तर ही त्यांच्यामध्ये शॉर्ट असते, चेन असते पेप्टाईडची. सो दे आर इंटरकनेक्टेड बाय शॉर्ट चेन ऑफ पेप्टाईड. आणि ही कोण फॉर्म करते, तर हे एन्झाईम्स आहेत, ट्रान्सपेप्टाइडेज. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ दिस शॉर्ट पेप्टाईड चेन. तर हे काय झालं, हे जे थिक पेप्टिडोग्लायकन लेअर आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामधला, त्याचं काय फंक्शन आहे मग. जेव्हा आपण ग्राम स्टेनिंग करतो, पुढे आपण व्यवस्थित बघणार आहोत स्टेप बाय स्टेप, तर जेव्हा त्यामध्ये आपण क्रिस्टल वॉलेट आणि आयोडीन टाकतो, तर ते सेल वॉलमध्ये रिटेन करण्याचं, आता ही जी थिक पेप्टिडोग्लायकन लेअर आहे त्याच्यामध्ये हे असे आपले स्टेन पार्टिकल्स बसतात. तर हे त्यांना रिटेन करण्याचं काम कोण करते, त्यांना या सेल वॉलमधून बाहेर जाऊ न देण्याचं, त्यांना पकडून ठेवण्याचं काम करते हे थिक पेप्टिडोग्लायकन लेअर. आणि त्यामुळे काय होतो, बॅक्टेरियाचा रंग हा वॉलेट कलरचा किंवा पर्पल कलरचा दिसतो. तर हे आहे ग्राम पॉझिटिव्हमध्ये मेकॅनिझम, कसं ही ग्राम स्टेनिंग ॲक्ट करते. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉलचं काय कंपोजिशन असते, तर यांच्यामध्ये थिन लेअर असतो पेप्टिडोग्लायकनचा. आपण ग्राम पॉझिटिव्हमध्ये काय म्हटलं, ऑन एन ॲव्हरेज 50 ते 60 लेअर्स असतात पेप्टिडोग्लायकनचे ग्राम पॉझिटिव्हमध्ये. तर इथे दे आर लेस दॅन 10पेक्षा कमी लेअर्स असतात हे पेप्टिडोग्लायकनचे. पूर्ण सेल वॉलचं जर आपण कंपोजिशन पाहिलं तर त्याच्यामध्ये हे पेप्टिडोग्लायकनचं लेअरचं वाटा फक्त 10% असतो. तर हे जे आहेत ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, त्यांच्यामध्ये हे त्यांच्या सेल वॉलमध्ये असे समजा 4 ते 5 आहेत पेप्टिडोग्लायकनचे लेअर्स, जे की इंटरकनेक्टेड आहेत पेप्टाईडने, शॉर्ट पेप्टाईड चेनने. तर यांच्यामध्ये जो काही स्टेन आहे तो रिटेन होत नाही. आणखी एक यांच्यामध्ये कंपोजिशन असते सेल वॉलचं, यांच्यामध्ये लिपिड असतात. आपण यांची सेल वॉलची डायग्राम बघूयात. तरी ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉलची डायग्राम आहे. तर इथे बघा, हे जे दिसत आहे तुम्हाला, हे काय आहेत, पेप्टिडोग्लायकनचं लेअर आहेत. सो दिस लेअर इज प्रिटी मच थिक इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. पेप्टिडोग्लायकनचं लेअर, त्यांच्यामध्ये टिकॉइक, लिपोटिकॉइक ॲसिड असतात. जेव्हा आपण हे बॅक्टेरियल सेलचं स्ट्रक्चर बघणार आहोत त्यामध्ये हे डिटेलमध्ये बघूयात. ग्राम स्टेनिंगच्या प्रिन्सिपलसाठी फक्त इतकं लक्षात ठेवा, याच्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकन लेअर थिक असतो. इथे जी डायग्राम दाखवली आहे ती ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाची आहे. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये काय आहे, इथे तुम्हाला 2 लेअर दिसत आहेत पेप्टिडोग्लायकनचे. हे पेप्टिडोग्लायकनचे लेअर्स आहेत. हे काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्हमध्ये लिपिडचं बनलेलं असते प्लाझ्मा लेअर, हे सेम असते. ग्राम निगेटिव्हमध्ये काय असते, पेरिप्लाझ्मिक स्पेस असते, पेरिप्लाझ्मिक स्पेस. आणि इथे जे तुम्हाला दिसत आहेत हे लिपोपॉलिसॅकराइड लेअर आणि लिपिड्स असतात. तर ग्राम स्टेनिंगमध्ये आपण एक स्टेप बघणार आहोत, डिकलरायझेशन. तर यामध्ये आपण जे अल्कोहोल वापरणार आहोत त्याचं 2 प्रकारे फंक्शन आहे. एक तर ते काय करते, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिहायड्रेशन, आणि दुसरं म्हणजे हे काय जे इथे लिपिड्स आहेत त्यांना डिग्रेड करते. तर इथे फक्त एवढं लक्षात ठेवा, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचे पेप्टिडोग्लायकन लेअर थिक असतो, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकन लेअर थिन आहे आणि त्यांच्यामध्ये लिपिड्स असतात. प्रिन्सिपल बघता वेळेस आपण ह्या 2 गोष्टींचा काय ग्राम स्टेनिंगमध्ये उपयोग होणार आहे ते पाहणार आहोत. आता स्टेनिंग रिॲक्शन हा मेकॅनिझमचाच भाग आहे. ग्राम स्टेनिंग कशी वर्क करते, यामध्ये काय सांगितलं आपण, 4 स्टेप असणार आहेत. पहिली स्टेप आहे ॲप्लिकेशन ऑफ प्रायमरी स्टेन, दुसरी स्टेप आहे ॲप्लिकेशन ऑफ मॉडर्न, तिसरी आहे डिकलरायझेशन, चौथी स्टेप आहे काउंटर स्टेनिंग. तर पहिली स्टेप जी आहे ती आहे ॲप्लिकेशन ऑफ प्रायमरी स्टेन, किंवा यालाच म्हणतात प्रिन्सिपल स्टेन. प्रिन्सिपल स्टेन म्हणून काय वापरलं इथे आपण, क्रिस्टल वॉलेट. तर हा जो क्रिस्टल वॉलेट आहे, इन ॲक्विस सोल्युशन इट डिसोसिएट्स इनटू क्लोराईड मायनस आयन्स आणि क्रिस्टल वॉलेट पॉझिटिव्ह. आपली जी बॅक्टेरियल सेल आहे, आता आपल्याकडे काय आहे, सॅम्पल आहे ज्यामध्ये आपल्याला माहीत नाही की ग्राम पॉझिटिव्ह सेल आहेत की ग्राम निगेटिव्ह आहेत. तर आपल्याकडे बॅक्टेरियल सेल्स आहेत. हे बॅक्टेरियल सेल जे आहेत त्यांच्या सरफेसवर कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. आपण इथे कुठला स्टेन वापरला, क्रिस्टल वॉलेट, जो काय आहे बेसिक स्टेन. इट हॅज पॉझिटिव्ह क्रोमोजन ग्रुप. तर तो कुठे बाइंड होईल, हे बॅक्टेरियल सेलच्या सरफेसला बाइंड होईल. आता इथे 2 बॅक्टेरिया आहेत, आपल्याला माहीत नाही आहे की ते ग्राम पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत. आपण याला 1 म्हणूयात, याला 2 म्हणूयात. तर पहिली स्टेप काय आहे, ॲप्लिकेशन ऑफ प्रायमरी स्टेन. तर इथे दोन्ही बॅक्टेरिया काय करतील, हा क्रिस्टल वॉलेट घेतील आणि दोन्ही बॅक्टेरिया वॉलेट कलरचे किंवा पर्पल कलरचे दिसतील. नेक्स्ट स्टेप काय आहे, ॲप्लिकेशन ऑफ मॉडर्न. यामध्ये आपण मॉडर्न ॲड करतो. मॉडर्न काय म्हणता येईल, ते फिक्सेटिव्ज असतात. स्टेनवर बाइंड होऊन ते त्यांची इंटेन्सिटी आणखीच इन्हान्स करतात. तर इथे काय वापरलं आपण मॉडर्न म्हणून,
आयोडीन. आयोडीन इज यूज्ड हिअर ॲज अ मॉडर्न अँड ट्रॅपिंग एजंट. कशामुळे ट्रॅपिंग? तर ते स्टेनला घट्ट पकडून ठेवतात जेणेकरून स्टेन रिमूव्ह होणार नाही सेल वॉलमधून. मॉडर्न काय असतात हे आपण स्टेनिंगच्या फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर इथे कोपऱ्यात उजव्या बाजूला वरती तुम्हाला त्याची लिंक मिळेल. तर हे मॉडर्न जे आहेत ते इथे क्रिस्टल वॉलेटसोबत बाइंड होतील. क्रिस्टल वॉलेट पॉझिटिव्ह स्टेन आहे, आयोडीन ॲसिडिक मॉडर्न, सो इट विल बाइंड विथ दिस क्रिस्टल वॉलेट अँड इट विल फॉर्म CVI कॉम्प्लेक्स. आणि इथे काय होईल, जे काही पहिले आपण स्टेपमध्ये पाहिलं होतं, क्रिस्टल वॉलेट हा पर्पल कलरचा स्टेन किंवा वॉलेट कलरचा स्टेन आहे. इथे आयोडीन त्यावर बाइंड होईल आणि तोच कलर इंटेन्स होईल. त्यामुळे इथे दोन्ही ग्रुपचे बॅक्टेरिया काय दिसतील, वॉलेट कलरचे दिसतील. तिसरी स्टेप आहे डिकलरायझेशन. डिकलरायझेशन याच स्टेपला आणखी आपण काय म्हणता येईल तर सॉल्व्हंट ट्रीटमेंट म्हणता येईल. कुठले डिकलरायझेशन एजंट वापरले जातात इथे तर अल्कोहोल 95% इथेनॉल और ॲसिटोन अल्कोहोल मिक्सचर वापरले जाते. हे काय करतात तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये जे आपण बघितलं होते लिपिड्स असतात ते लिपिड्स हे डिझॉल्व्ह करतात आणि काय करतात तर हे वॉटर रिमूव्ह करतात दोन्हीही ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉलमधून. सो दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डिहायड्रेशन अँड डिझॉल्विंग लिपिड्स. लिपिड्स कुठे असतात ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये. लिपिड्स डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होईल, आता त्यांची जी काही सेल वॉल आहे इट विल बी ओपन फॉर दिस ट्रीटमेंट ऑफ ॲसिड अँड अल्कोहोल. ॲसिड अँड अल्कोहोल मग काय करतील, लिपिड एकदा डिझॉल्व्ह झाल्यानंतर आतमध्ये जेव्हा जिथे त्यांच्या पेप्टिडोग्लायकन लेअरमध्ये जे स्टेन मॉलिक्युल्स आहेत ते स्टेन मॉलिक्युल्स ते रिमूव्ह करतील. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय असते, त्यांच्यामध्ये पेप्टिडोग्लायकन लेअर थिक आहे, त्यामुळे इथे ते काय करतील ॲसिटोन किंवा अल्कोहोल. सो इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया दे विल बी कॉझिंग रिमूव्हल ऑफ वॉटर. So they will dehydrate this thick peptidoglycan layer in gram positive bacteria. डिहायड्रेशन झालं म्हणजे वॉटर रिमूव्ह झालं. ही जी काही इथे लेयर्स आहेत पेप्टिडोग्लायकनचे लेयर्स आहेत, आता ते लेयर्स काय होतील असे होतील. अँड स्टेन मॉलिक्युल्स जे आता इथे काय होते स्टेन मॉलिक्युल्स होते. सो स्टेन मॉलिक्युल्स विल बी सँडविच्ड हिअर इन दिस लेयर. श्रिंक होईल ही सेल वॉल आणि सेल वॉलमध्ये जे ट्रॅप झालेले स्टेन मॉलिक्युल्स आहेत क्रिस्टल वॉलेट आयोडीन कॉम्प्लेक्सचे, they will be retained within the cell wall of gram positive bacteria. On the contrary, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय झालं होतं, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये तुम्हाला असे सेल वॉल मिळेल कारण लिपिड्स इथे जे लिपिड्स होते ते काय झालेत ते डिझॉल्व्ह झालेत आणि पेप्टिडोग्लायकन लेअर जे 2 किंवा 3 लेअरचा असेल तो काय झालेला आहे, इथे जे स्टेन मॉलिक्युल्स होते त्यांमधले स्टेन मॉलिक्युल्स मग या पोर्समधून निघून जातील. तर याचा रिझल्ट काय असते, डिकलरायझेशनच्या स्टेपनंतर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कशी दिसेल तर ती वॉलेट कलरची दिसेल. कशामुळे, कारण सेल वॉल श्रिंक झाल्यामुळे स्टेन मॉलिक्यूल जे आहे ते ट्रॅप झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची सेल वॉल वॉलेट कलरची दिसेल. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय झाले, लिपिड डिझॉल्व्ह झाल्यामुळे पेप्टिडोग्लायकन लेअरमधले स्टेन मॉलिक्युल्स रिमूव्ह झाल्यामुळे नाव इट विल ॲपियर कलरलेस. डिकलरायझेशन स्टेपचा हे रिझल्ट असते. डिकलरायझेशन नंतर शेवटची स्टेप आहे काउंटर स्टेनिंग. काउंटर स्टेनिंगमध्ये आपण काय वापरतो, बेसिक स्टेन वापरतो, सॅफ्रनिन असेल किंवा बेसिक फॉक्सिन असेल. काउंटर स्टेनिंग का केली जाते, कारण आता डिकलरायझेशनच्या स्टेपनंतर आपले ग्राम निगेटिव्ह सेल्स कसे आहेत, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आपले कलरलेस आहेत, त्यांना कलर करण्यासाठी. तर दोन्हीही ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया या स्टेपनंतर कसे दिसतील, तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये ऑलरेडी कुठला कलर आहे, वॉलेट कलर आहे, तर ते सुद्धा हे स्टेन मॉलिक्युल्स घेतील. हे समजा आपलं पेप्टिडोग्लायकन लेयर्स आहेत आणि हे जे आहेत स्टेन मॉलिक्युल्स, आता हे श्रिंक झालेलं आहे इतकं लक्षात ठेवा. ग्राम पॉझिटिव्हमध्ये डिकलरायझेशन स्टेपमुळे काय झालं, डिहायड्रेशन झाले आणि इथे जे काही स्टेन मॉलिक्युल्स आहेत ते इथे ट्रॅप झालेले आहेत. हे आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि इथे काय आहे, हे 2 लेयर्स आहेत कशाचे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामधले, आणि इथे जे काही लिपिड्स होते ते डिझॉल्व्ह झालेले आहेत. आता इथे बघा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कशी आहे, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये हा जो लेअर आहे पेप्टिडोग्लायकनचा सेल वॉलमधला तो इतका श्रिंक झालेला आहे की याच्यामधले स्टेन मॉलिक्युल्स ट्रॅप झालेले आहेत आणि तुम्ही आता जर याच्यावर काउंटर स्टेनिंग जरी टाकला तर ते स्टेन मॉलिक्युल्स आतमध्ये एंट्री मिळू शकणार नाही. एखाद दुसरा क्वचित असेल स्टेन मॉलिक्यूल जो इथे एंट्री मिळवेल. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे वॉलेट कलरचे स्टेन मॉलिक्युल्स ऑलरेडी इथे खूप प्रमाणामध्ये आहेत. क्वचितच काही काउंटर स्टेनचे मॉलिक्युल्स असतील जे इथे जातील. सो इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया CVI complex, that is crystal violet and iodine stain molecules which already are present here will mask these
काउंटर स्टेन मॉलिक्युल्स. इथे ते इतक्या कमी प्रमाणात आहे की तुम्हाला काही त्याचं सेलचं व्हिज्युअलायझेशनमध्ये फरक दिसणार नाही आणि तुमची सेल तुम्हाला वॉलेट कलरचीच दिसेल ग्राम पॉझिटिव्हमध्ये. ऑन द कॉन्ट्ररी इथे ग्राम निगेटिव्हमध्ये काय झालं, इथे जे काही क्रिस्टल वॉलेटचे स्टेन मॉलिक्युल्स होते ते लिपिड मॉलिक्युल्स डिझॉल्व्ह झाल्यामुळे ते या सेल वॉलमधून रिमूव्ह झालेले आहेत. तर इथे जे काही तुम्ही त्यांना आता काउंटर स्टेनिंगची ट्रीटमेंट द्याल, बेसिक फक्सिनची म्हणा किंवा सॅफ्रनिनची म्हणा, इथे जी काही तुम्ही त्यांना स्टेन मॉलिक्युलची ट्रीटमेंट द्याल ते स्टेन मॉलिक्युल्स आता हे जे काही ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत ते घेतील. डिकलरायझेशनच्या स्टेपनंतर हे जे कलरलेस दिसत होते आता या काउंटर स्टेनिंगच्या स्टेपनंतर ते कसे दिसतील, सॅफ्रनिन वापरला तर रेड कलरचे दिसतील, बेसिक फक्सिन जर वापरला तर ते तुम्हाला पिंक कलरचे दिसतील. हे झालं तुमचं स्टेनिंग रिॲक्शन किंवा हे स्टेप्स तुम्ही मेकॅनिझममध्ये सुद्धा लिहू शकता. आता प्रोसिजर ऑफ ग्राम स्टेनिंग कशी केली जाते लॅबोरेटरीमध्ये. ऑलरेडी आपण स्टेनिंग रिॲक्शन सांगते वेळेस हे सगळं पाहिले आहेच ते, तरीही बघूयात. प्रोसिजर काय असेल, पहिले तुम्हाला क्लीन ग्रीस फ्री स्लाईड मिळवावी लागेल. क्लीन ग्रीस फ्री स्लाईड कशी करायची हे मागे आपण डायरेक्ट स्टेनिंगच्या लेक्चरमध्ये सविस्तर पाहिलं होतं. ते लेक्चर जर तुम्ही आणखी पाहिलं नसेल तर इथे आय बटनला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर इथे काय आहे, पहिली स्टेप, एक क्लीन ग्रीस फ्री स्लाईड मिळवा, त्यावर स्मिअर प्रिपेअर करा. स्मिअर प्रिपेअर करून त्यांना एअर ड्राय करा आणि हीट फिक्स करा. त्यानंतर 20 ते 30 सेकंदासाठी त्यावर काय टाका, क्रिस्टल वॉलेट टाका. क्रिस्टल वॉलेटची ट्रीटमेंट 20 ते 30 सेकंद किंवा 1 मिनिटापर्यंत तुम्ही देऊ शकता. आणि नंतर काय करायचं, वॉश बॉटलमध्ये डिस्टिल वॉटर घेऊन वॉश करायचं किंवा टॅप वॉटर खाली तुमचा जो काही स्मिअर असेल तो वॉश करायचा. नंतर त्यावर तुम्ही ग्राम सायोडीन टाकणार. ग्राम सायोडीन टाकून त्याला 1 मिनिटपर्यंत रिॲक्ट होऊ द्या आणि त्यानंतर परत तुम्ही हळूहळू पाण्याच्या संतधारेखाली तुमचा जो काही स्मिअर आहे तो वॉश करणार. आता आहे डिकलरायझेशनची स्टेप. डिकलरायझेशनमध्ये तुम्ही 95% अल्कोहोल वापरू शकता किंवा अल्कोहोल ॲसिटोनचं मिक्सचर वापरू शकता. डिकलरायझेशन स्टेप तुम्ही ही 10 ते 20 सेकंदसाठीच द्यायची आहे. जास्त वेळ जर तुम्ही याला दिला तर काय होईल, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासुद्धा तुम्हाला कलरलेस मिळतील आणि नंतर तुम्ही जो काही काउंटर स्टेन देणार ते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासुद्धा घेतील. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण बघतो की लॅबोरेटरीमध्ये जेव्हा विद्यार्थी ही ग्राम स्टेनिंग प्रोसिजर परफॉर्म करतात तेव्हा डिफरन्सिएशन त्यांना काही वेळेस मिळत नाही. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हे डिफरन्शिएट होऊ शकत नाहीत. कशामुळे, त्यांनी ही जी डिकलरायझेशनची स्टेप दिलेली आहे त्याच्या टायमिंगमध्ये काहीतरी गडबड केलेली असते. तर ग्राम स्टेनिंगमध्ये डिकलरायझेशन स्टेपला अत्यंत महत्त्व आहे. एकतर तुम्ही काय करू शकता, स्लाईड तुमची अशी इन्क्लाइन करून, आता इथे तुमचा स्मिअर आहे ज्यावर तुम्ही काय आहे दिलेलं आहे त्याला प्रायमरी स्टेन आणि मॉडर्नची ट्रीटमेंट दिलेली आहे. आता इथून तुम्ही ड्रॉप बाय ड्रॉप तुमचं काय टाकू शकता, हे जे काही सॉल्व्हंट असेल हे ड्रॉप बाय ड्रॉप अशा प्रकारे टाकायचे की शेवटी इथे जर तुम्हाला ड्रॉप्स मिळतील, कुठले ड्रॉप्स असतील, आता हे कलर ड्रॉप्स मिळतील सुरुवातीला तुम्हाला अल्कोहोल टाकल्या. कशामुळे, कारण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉलमधून काय रिमूव्ह होत आहे, क्रिस्टल वॉलेट आयोडीनचे स्टेन मॉलिक्युल्स रिमूव्ह होत आहेत. तर हळूहळू ड्रॉप बाय ड्रॉप तुम्ही यामध्ये सॉल्व्हंट ट्रीटमेंट देत राहायची, तोवर देत राहायची जोवर तुम्हाला हे जे काही इथे पडणारे ड्रॉप्स आहेत ते कलरलेस मिळत नाहीत. आणि याचा टाईम साधारणतः 20 सेकंदच्या वर नसतो. तर 20 सेकंदपर्यंत डिकलरायझेशनची ट्रीटमेंट द्यायची, अन्यथा तुम्हाला तुमचे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासुद्धा कलरलेस मिळतील. तर डिकलरायझेशनच्या स्टेपनंतर आहे काउंटर स्टेनिंग. काउंटर स्टेनिंगमध्ये सॅफ्रनिन वापरला जातो सहसा, कारण रेड कलरचा स्टेन इट कंट्रास्ट बेस्ट विथ द वॉलेट कलर्ड स्टेन ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. वॉलेट आणि रेड असे तुम्हाला क्लिअर डिफरन्सिएशन दिसू शकेल. त्यामुळे एकतर सॅफ्रनिन वापरला जातो किंवा बेसिक फक्सिन. सॅफ्रनिनची ट्रीटमेंट द्या तुमच्या या डिकलराइज्ड स्मिअरला 1 मिनिटाकरिता आणि परत तो जो का तुमचा स्मिअर आहे 1 मिनिटानंतर वॉश करायचा वॉटरनी. वॉश झाल्यानंतर तुम्ही स्लाईड तुमची ड्राय करणार, ब्लॉड ड्राय करणार. एक्सेस स्टेन जर लागलं असेल वरतून किंवा बाजूनी किंवा खालच्या साईडनी तर तो तुम्ही चांगल्या क्लीन फिल्टर पेपरनी साफ करून घेणार. नंतर काय करणार, तुम्ही त्यावर इमर्शन ऑइल टाकणार आणि तुमची स्लाईड जी आहे ती तुम्ही 100x वर बघणार, ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्हमध्ये बघणार. मग तुम्हाला कशा प्रकारचं ऑब्झर्वेशन मिळेल, ही स्टेप आहेत जे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. क्रिस्टल वॉलेट इज यूज्ड ॲज अ प्रायमरी स्टेन, आयोडीन इज यूज्ड ॲज अ मॉडर्न, अल्कोहोल इज अ डिकलरायझर अँड सॅफ्रनिन इज यूज्ड ॲज काउंटर स्टेन. आणि तुम्हाला फायनली जर तुम्ही डिकलरायझेशनची स्टेप, काउंटर स्टेनिंगची स्टेप जर व्यवस्थित केली असेल तर अशा प्रकारचे रिझल्ट मिळतील. ग्राम पॉझिटिव्ह वॉलेट कलरचे मिळतील तुम्हाला आणि ग्राम निगेटिव्ह हे रेड कलरचे मिळतील. हे आहे तुमचं ऑब्झर्वेशन ग्राम स्टेनिंगचं. ते बेसिक फक्सिन वापरल्यामुळे इथे पिंक कलरचे ग्राम निगेटिव्ह मिळालेले आहेत. आता याचं ॲप्लिकेशन काय आहेत, कशासाठी वापरले जाते ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग हे मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा तुमचं जे काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये सॅम्पल्स दिले तर डिसीज डायग्नोसिससाठी असेल किंवा इन्फेक्शन डायग्नोसिससाठी, तर प्रायमरीली स्क्रीनिंगसाठी. आता ही कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून वापरल्या जात नाही, पण फक्त स्क्रीनिंग करण्यासाठी की जे काही इन्फेक्शन झालेलं आहे ते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाने झालेलं आहे की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाने झालेलं आहे हे शोधण्यासाठी. त्याचबरोबर आता एकदा जर कळालं की इन्फेक्शन ग्राम पॉझिटिव्हनी झालं की ग्राम निगेटिव्हनी झालं तर त्यानुसार तुमची जी काही पुढची ट्रीटमेंट असेल
किंवा कुठल्या प्रकारचे अँटीबायोटिक्स द्यायचे हे ठरवण्यासाठी ही प्रायमरी फिनोटाइपिक कॅरेक्टरायझेशनसाठी असेल किंवा प्रायमरी स्क्रीनिंगसाठी ग्राम स्टेनिंग ही मोस्ट फ्रिक्वेंटली यूज टेक्निक इन मेडिकल और इन डायग्नोस्टिक्स ऑफ वेरियस इन्फेक्शन्स. जसं की काही बॅक्टेरिया आहेत ग्राम पॉझिटिव्ह, मिथिल रेझिस्टन्स स्टॅफिलोकोकस ऑरियस सारखे किंवा स्ट्रेप्टोकोकस सारखे, जे काय करतात डिसीज कॉज करतात. तर ग्राम निगेटिव्हची कुठले बॅक्टेरिया आहे जे डिसीज करतात, साल्मोनेला असतील किंवा काही वेळेस इश्चेरिशिया कोलाई. तो नॉर्मली पॅथोजेनिक नाही आहे, इट इज अन अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन. पण जर त्याने झालेलं इन्फेक्शन आहे की ग्राम पॉझिटिव्हने झालेलं इन्फेक्शन आहे हे ओळखण्यासाठी ही ग्राम स्टेनिंग मेथड केली जाते. तर सारांश सांगायचं झाला तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह समजा हे दोन ग्रुप आहेत बॅक्टेरियाचे. आता हे जे काही ग्रुप आहेत बॅक्टेरिया सेल आहेत ते काय आहे, सेमी ट्रान्सपरंट असतात, कलरलेस असतात. तर आपल्याला ओळखायचं आहे की यापैकी कुठले ग्राम पॉझिटिव्ह आहेत आणि कुठले ग्राम निगेटिव्ह आहेत. तर पहिले काय करणार, आपण क्रिस्टल ब्लडची ट्रीटमेंट देणार, जो की प्रायमरी स्टेन आहे. इथे दोन्ही बॅक्टेरिया तुम्हाला पर्पल कलरचे मिळतील. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ग्राम सायोडीन, जो की मॉडर्न म्हणून वापरला आहे. 1 मिनिटपर्यंत ट्रीटमेंट द्या आणि इथे परत तुम्हाला दोन्हीही वॉलेट कलरचे बॅक्टेरिया दिसतील. तिसरी स्टेप आहे इथिल अल्कोहोल किंवा डिकलरायझेशनची. 10 ते 20 सेकंदसाठी तुम्ही यांना रिॲक्ट करा आणि इथे तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह वॉलेट कलरचे मिळतील, तर ग्राम निगेटिव्ह कलरलेस मिळतील. आता हे कलरलेस ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत, त्यांना स्टेन करण्यासाठी यावर आपण काउंटर स्टेन वापरतो, जो की सहसा सॅफ्रन नसतो. आणि याला तुम्ही 20 किंवा 25 सेकंदासाठी रिॲक्ट करा. इथे तुमचे ग्राम पॉझिटिव्ह वॉलेट कलरचे दिसतील, तर ग्राम निगेटिव्ह हे पिंक किंवा रेड कलरचे दिसतील. तर हे सर्व होतं ग्राम निगेटिव्ह स्टेनिंगच्या प्रिन्सिपल, मेकॅनिझम, प्रोसिजर, ऑब्झर्वेशन आणि ॲप्लिकेशनबद्दल. पुढील लेक्चरमध्ये आपण ॲसिड फास्ट स्टेनिंग पाहणार आहोत. धन्यवाद.